लास्ट बॅचचे पण आमचे मेदू वडा तळून झालेले आहेत आणि ते आता आम्ही काढून घेऊ। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावन ब्लॉग्स 1394। आज मी तुम्हाला मस्त असा झटपट होणारा नाश्ता बनवून दाखवणार आहे आणि तो पण मेदू वडा। तुम्ही समजाल मेदू वडा म्हणजे उडीद डाळीचा बनवून दाखवणार। उडीद डाळीचा नाही, मी कच्च्या बटाट्यांचा मेदू वडा बनवून दाखवणार। त्याच्यासाठी चला तर साहित्य बघूया। मेदू वडा बनवण्यासाठी मी 2 मीडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत। 1 वाटी रवा घेतलेला आहे बारीक। 5-6 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। हिंग घेतलेला आहे, याच्यातला मी चिमूटभर घालणार। ओली कोथिंबीर घेतलेली आहे पाव वाटी। 1 चमचा जिरा घेतलेला आहे। 1 चमचा मोहरी घेतलेली आहे। 1 चमचा चिली फ्लेक्स घेतलेले आहे आणि हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली आहे 2 घेतलेले आहेत आणि आला घेतलेला आहे 1 इंच असं बारीक चिरून आणि तेल घेतलेलं आहे। मेदू वडा सोबत चटणी बनवायची आहे ना, म्हणून अर्धी वाटी किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ओली कोथिंबीर घेतलेली आहे चिरून। चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। सुपारी एवढा चिंचेचा गोळा घेतलेला आहे। 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि शेंगदाण्याचा भाजलेला कूट घेतलेला आहे 2 चमचे। पहिल्यांदा आम्ही चटणी बनवूया। चटणी आमची बारीक वाटून झालेली आहे, ती आता आम्ही काढून घेऊया। एका बोल मध्ये काढून घेऊया। चटणी बनवलेली आहे ना, त्याला आता फोडणी देऊया। चुलीवर एक फोडणी पात्र असं ठेवूया। त्याच्यात 1 चमचा तेल घालूया। तेल जरा तापू दे 1 मिनिट। 1 मिनिट झालेलं आहे। तेल पण आमचं व्यवस्थित तापलेलं आहे। त्याच्यात कढीपत्त्याची पानं घालूया, चिमूटभर हिंग घालूया आणि 3 सुक्या मिरच्या घालूया लाल। व्यवस्थित फोडणी अशी परतून घेऊया आणि आता ती आम्ही चटणीत ओतूया। झाकून ठेवू। मीडियम साईजचे 2 बटाटे घेतलेले आहेत, ते आम्ही तासून घेऊया। दोन्ही बटाटे आमचे व्यवस्थित असे तासून झालेले आहेत। आता एक किसणी घ्यायची, बटाटा उभा धरायचा आणि असे किसायचे। हे बघा असे किसायचे। दोन्ही पण बटाटे आमचे व्यवस्थित असे किसून झालेले आहेत आणि आता तो किस आम्ही एका बॉल मध्ये टाकूया आणि लगेच त्याच्यात पाणी टाकायचं, नाहीतर तो किस काळा पडणार। 2 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। दुधासारखं पाणी आलेलं आहे, म्हणजे त्याचं स्टार्च निघून आलेलं आहे। हे 2 वेळा असं धुवून काढायचं आणि पुन्हा त्याच्यात पाणी ओतून ठेवायचं, पाणी वर येईपर्यंत। चुलीवर एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालूया। तेल व्यवस्थित तापलेलं आहे, त्याच्यात 1 चमचा जिरा घालूया, 1 चमचा मोहरी घालूया आणि 1 इंच आलं घालूया बारीक चिरून ठेवलेलं। 5-6 कढीपत्त्याची पानं घालूया, हिरवी मिरची बारीक करून ठेवलेली घालूया, चिमूटभर हिंग घालूया। 1 मिनिट असं व्यवस्थित परतून घेऊया। बटाट्याचा किस आहे ना, तो असा हाताने असा पिळून घेऊया। त्याच्यात 1 चमचा चिली फ्लेक्स घालूया, ओली कोथिंबीर घालूया। पुन्हा 1 मिनिट असं परतून घेऊया। चवीनुसार मीठ घालूया। रवा 1 वाटी घेतलेला, त्याच वाटीने
2 वाटी पाणी घालूया. त्याच्यात हा किस घालूया बटाट्याचा. व्यवस्थित असं परतून घेऊया आणि एक उकळी काढूया. झाकण वगैरे ठेवायचं नाही, अशीच उकळी काढायची. बटाट्याच्या किसाला व्यवस्थित अशी उकळी आलेली आहे. त्याच्यात आम्ही 1 वाटी रवा घालूया. व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. बटाट्याचा किस जास्तही शिजवायचा नाही, तो एकच उकळी आणायची आणि पाणी आटेपर्यंत व्यवस्थित असं परतून घेऊया. रव्याच्या गुठळ्या झाल्या नाही पाहिजे. व्यवस्थित रवा मिक्स केलेला आहे आणि फुलून आलेला आहे बघा. आणि आता आम्ही अजून 1 मिनिट असं परतून घेऊया. कढईला पण चिकटत नाही बघा, व्यवस्थित असा लगदा झालेला आहे त्याचा. आता तो आम्ही काढून घेऊया. एक मी वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीने मी असं रव्याचं हे मिश्रण आहे ना ते असं प्रेस करून घेते. गुठळ्या वगैरे असतात रव्यात, तुम्ही पाहू शकता. एक पण गुठळी राहिलेली नाही, व्यवस्थित असं मॅश झालेलं आहे बघा. आता हाताना थोडं तेल लावायचं आणि हाताने व्यवस्थित मळून घ्यायचं. छोटे छोटे असे गोळे बनवायचे आणि करंगळी बोटी आहे तिला तेल लावायचं आणि असा मेदू वडा बनवायचा. दोन्ही बाजूने असा त्याला गोल काढायचा. अशा प्रकारे सर्व मेदू वडे आम्ही बनवून घेऊया. असा हातावर गोळा घ्यायचा आणि असा हाताने प्रेस करायचा आणि ही करंगळी बोटी आहे ना त्याने असं आतमध्ये बोट घालायचं आणि बघा असा मेदू वडा तयार झालेला आहे. सर्व मेदू वडे बनवून झालेले आहेत. एकदम छान बघा बनवून झालेले आहेत. आणि इकडे कढईत तेल पण तापलेलं आहे आणि एकदम तेल कडकडीत तापवायचं, नाहीतर मेदू वडा फाटण्याची आणि फुटण्याची अशी शक्यता असते. आता आम्ही त्याच्यात एक मेदू वडा सोडूया. तेलावर बबल्स आलेले ते आता कमी झालेले आहेत. एका बाजूने आता ते फ्राय झालेले आता अलगद असे परतून घेऊया. ह्या साईडने 2-3 मिनिटं पुन्हा असे फ्राय करून घेऊया. पुन्हा साईड बदलूया. अशी 4 मिनिटं झालेली, अजून 2 मिनिटं असे परतून फ्राय करून घेऊया. टोटल 7-8 मिनिटं आम्ही मेदू वडा हे तळलेले आहेत. आता आम्ही ते काढून घेऊया. एका चाळणीवर निथळ ठेवूया. कलर पण छान आलेला आहे बघा. दुसऱ्या बॅचचे पण आम्ही मेदू वडा असे तळून घेऊया. अशा प्रकारे सर्व मेदू वडा आम्ही असे फ्राय करून घेऊया. लास्ट बॅचचे पण आमचे मेदू वडा तळून झालेले आहेत आणि ते आता आम्ही काढून घेऊया. मस्त असे झालेले आहेत पहा. मस्त आमचे मेदू वडा झालेले आहेत. ते आता आम्ही सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. एकदमच असे क्रिस्पी झालेले आहेत. त्यामध्ये चटणी ठेवूया.
मस्त असे क्रिस्पी आम्ही मेदू वडा बनवलेले आहेत. हे पहा मस्त असे आम्ही मेदू वडा बनवलेले आहे कच्च्या बटाट्यापासून आणि एकदमच असे क्रिस्पी झालेले आहे. आवाज पहा कसा येतो. आणि आता एक मी तुम्हाला असा मोडून दाखवते. मस्त झालेला आहे आणि एकदम असा क्रिस्पी झालेला आहे आणि क्रंची झालेला आहे. आता मी तो तुम्हाला खाऊन दाखवते. एकदमच छान झालेला आहे. तिखट पण व्यवस्थित झालेला आहे आणि हा नाश्ता तुम्ही मुद्दाम घरी बनवा. रोज रोज तोच नाश्ता खाऊन मुलं पण कंटाळतात, मोठी पण कंटाळतात. म्हणून हा झटपट होणारा आणि 2 बटाट्यामध्ये 4 जणांना पुरणारा असा हा नाश्ता झालेला आहे आणि मुद्दाम तुम्ही हा घरी बनवा. आता मी तुम्हाला चटणीत बुडवून असा खाऊन दाखवते. या खायला. आवाज बघा एकदम असा क्रंची येतो. आणि आजची आमची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.